पिता परमेश्वरा, आज पुन्हा एकदा पिता परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाशी आलो आहोत प्रभू. होय परमेश्वरा, आजचा सुंदरसा दिवस दाखवला तुझ्या आम्ही नावाला धन्यवाद देतो प्रभू. होय पिता परमेश्वरा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस Lord. तुझी दया तुझी करुणा आमच्यावर सदैव आहे प्रभू, म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि आजची सुंदरशी वेळ प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाशी येऊन तुझी स्तुती तुझी आराधना करण्यासाठी पिता परमेश्वरा तुला धन्यवाद देतो. धन्यवाद तू आम्हाला ही संधी दिलीस प्रभू परमेश्वरा. होय पिता परमेश्वरा, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नावाला. धन्यवाद देतो पिता परमेश्वरा त्या तुझ्या थोर अशा नावाला प्रभू. आणि त्या तुझ्या नावाला आम्ही अजून आणि अजून उंच करतो लॉर्ड. कारण तुझ्या नावासारखं दुसरं कुठलंही नाव या जगामध्ये नाहीये लॉर्ड. तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वरा सर्व काही जग समावतं प्रभू. होय पिता परमेश्वरा, अशा त्या सुंदर थोर आणि महान नावाची आम्ही स्तुती करतो. धन्यवाद देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. हालेलुया. 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 चला प्रियांनो, आपण आपल्या प्रेमळ प्रभूची आपल्या जिवंत प्रभूची स्तुती करू. हालेलुया. हालेलुया. अपन गीत घेऊ. स्तुती आराधना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. हालेलुया. जाती है, आशीष लेकर नीचे आती है, स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, 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 हालेलू हालेलूया. आमच्या प्रत्येक प्रार्थनेला आमच्या प्रत्येक विनंतीला उत्तर देणारा तू परमेश्वर आहेस लॉर्ड. हो पिता परमेश्वरा, जसं आम्ही तुझी स्तुती आराधना करतो प्रभू, तू तुझे आशीष तुझे आशीर्वाद तू आमच्यावर वर्षाव करतो प्रभू. हो पिता परमेश्वरा, तू आमचा अप्पा बाबा आहेस लॉर्ड. तू आमचं सर्व काही आहेस प्रभू. तू आमचा पिता आहेस लॉर्ड. एक आई आमच्यावर जेवढं प्रेम करते त्याहूनही अधिक प्रेम करणारा तू आमचा परमेश्वर आहेस लॉर्ड. हो पिता परमेश्वरा, तुझ्या नावाला उंच करतो प्रभू. हो पिता परमेश्वरा, आमचे हात आम्ही उंच करतो प्रभू, आणि आम्ही तुला धन्यवाद देतो लॉर्ड या जीवनासाठी प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षाने आमच्यासोबत उभा राहिलास प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू. तू पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो परमेश्वर. तू कार्य कर लॉर्ड. होय पिता परमेश्वर, आज तू वचनाद्वारे तू आमच्याशी बोल प्रभू. होय परमेश्वर, ही पुढची वेळ तुझ्या हाती सोपवून गेली. छोटीशी स्तुती तुझ्या चरणी अर्पण करतो प्रभू, आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणतोय. डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all
come before your throne of grace to learn from you, O Master. परत एकदा प्रभूजी आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या आसनासमोर पुन्हा एकदा शिकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. Please, Father, होय पिता, by your grace, तुझ्या we कृपेद्वारे could see this day. आजचा दिवस आम्ही पाहू शकत आहोत. And I know, Lord, by your grace, we could learn also, O Master. आणि प्रभू मला ठाऊक आहे प्रभूजी की तुझ्या कृपेद्वारे आम्ही शिकू I pray, O Father God, प्रभूजी मी प्रार्थना करतो. shower your grace, shower your wisdom, the word and the revelation, O Master, that we may, every word which comes from you, Lord, receive and apply in our lives, O Master. आणि प्रभूजी तुझ्या कृपेचा परमेश्वर तुझ्या ज्ञानाचा तो आमच्यावरती वर्षाव कर जेणेकरून परमेश्वर जे प्रकटीकरण तू आम्हाला देऊ इच्छितो ते आम्ही योग्य रीतीने घेऊ परमेश्वर. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर. You all not be only a doer, a hearer, but we all be doer of the word of God. प्रभूजी आम्ही फक्त देवाचा शब्द ऐकणारे नाही तर ते करणारे बनणारे Holy पाहिजे. Spirit, help us. पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा मदत कर. We need you आम्हाला तुझी गरज आहे. to increase our faith, O Lord. आम्ही आमचा विश्वास वाढवतो. To increase our faith, O आमचा Master. विश्वास वाढण्यासाठी Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर. Speak to your people. तुझ्या लोकांशी तू बोल कर. Speak to them, Lord. प्रभूजी त्यांच्याशी तू बोल. Thank you, Father. धन्यवाद पिता. Psalms 122:6, let it peace in the land of Jerusalem. स्तोत्रसहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव येरुशलेममध्ये असते. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना आहे. Praise the Lord. हालेलुया. How many want to receive the blessings of the Lord? किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद स्वीकारायचे आहेत. Amen. Our God is a God of blessings. आणि आपला परमेश्वर आशीर्वादांचा परमेश्वर Amen. आहे. But today we all have come here to how we can become a good leader in our lives. पण आपण आज या ठिकाणी आलोय की आपण आपल्या जीवनामध्ये चांगले लीडर कसे Amen. बनू. Blessings are always in our lives because already He has poured all the blessings from on our lives. अगोदरच आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत कारण त्याने सर्व आशीर्वादांचं वर्ष आपल्या जीवनावरती ओतलेलं Amen. आहे. But once you know the word of God, once you go into the depth of the word of God and walk according to the word, my dear people, surely the blessings will flow. But which God has ordained for you on this earth, it will come to true that you will become a good leader for His kingdom work. तर माझ्या प्रियानं नक्कीच त्या ठिकाणी खात्रीशीर परमेश्वराने अगोदरच आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. पण ज्यावेळेस आपण देवाचा शब्द आपण ग्रहण करतो त्यानुसार आपण चालतो तर त्यावेळेस परमेश्वर आशीर्वादांचा वर्षाव तो करतोच करतो पण त्यासोबत आपल्याला चांगला लीडर बनण्यासाठी तो तयार करतो. Amen. God has beforehand already, my dear people, from the Garden of Eden, He has prepared a leader, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं एदेन बागेपासूनच परमेश्वराने अगोदरच सर्व लीडर असं बनवलेले आहे. Amen. When God created Adam, He given that authority, the power to become a leader, to take care of the whole that nature which God has created, my dear people. माझ्या प्रियानं ज्यावेळेस परमेश्वराने आदामास बनवले त्यावेळेस जी सर्व निर्मिती परमेश्वराने केली होती त्या सर्वांवरती राज्य करण्यासाठी परमेश्वर त्या ठिकाणी आदामाला नेमले Amen. होते. And when He ruled everything nicely, then God gave him the helper. आणि ज्यावेळेस त्याने योग्य रीतीने सर्व त्या ठिकाणी राज्य केलं त्यावेळेस परमेश्वर त्याला एक मदतगार दिला. Amen. And when God gave him the helper, my dear people, unfortunately, the calling which was called, it was broken, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस परमेश्वरचा मदतगार पाठवला त्या ठिकाणी दुर्दैवाने जे काही त्याचं जे पाचारण होतं ते पाचारण त्याचं त्याने Amen. गमावलं. Adam should have trained Eve because God has given as a helper, my dear people. आणि माझ्या प्रियानं आदामाने त्या ठिकाणी हव्वाला जे ते मदतगार म्हणून दिलं होतं तिला त्या ठिकाणी शिकवलं हवं होतं. Amen. But he could not become a good leader, or we can say good husband also. But ultimately the life starts, my dear people. तर आपण असं म्हणू शकतो की ते त्या ठिकाणी चांगला लीडर किंवा चांगला पती बनू शकला नाही. Amen. Amen. And the sin entered the world. आणि मग जगामध्ये पाप पसरलं. Amen. That is why it's always what says when the word of God gets, we need to apply the word of God and walk into the word of God and then become a good leader. आणि Hallelujah. म्हणून माझ्यापर्यंत देवाचा शब्द आपल्यापर्यंत येतो तो शब्द आपल्याला ग्रहण करायचा त्यानुसार चालायचं आणि मग आपल्याला चांगला लीडर बनायचं. Amen. That was when we read in the Hebrew 11:17, we read, my dear people, by faith Abraham, when he was tested, offered Isaac, and who has received the promise from the act of offering by his only son. आणि इब्री करास पत्र माझ्या प्रियानं 11:17 जसं आपण वाचलो होतो अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. Amen. आमेन. He was tested. त्या ठिकाणी त्याची परीक्षा झाली. Amen. And same way when we could see in the garden of same thing will happen, but it was not fast, my dear people. But here, as we see the leadership as God increases, and many are being gone through that testing, my dear people, and many are passed also, my dear people. आणि माझ्यापर्यंत जसं आपण येथे बागेतून पाहिलं की त्या ठिकाणी ही परीक्षा झाली आणि जसं अनेकांच्या जीवनात ही परीक्षा होतात अनेक त्यातून पास देखील होतात. Amen. And we also see in the
by faith, the wall of Jericho fell down after when they had been encircled for 7 days. आणि माझ्या प्रियानं आपण ते पुढेही पाहतो की That जसं was in Hebrew 11:30 says. आणि इब्री 11:30 सांगत आहे की विश्वासाने ज्या यरीहोच्या भोवती त्या ठिकाणी त्या भिंतीच्या भोवती त्यांनी 7 दिवस फेऱ्या मारल्या त्यावेळेस ती भिंत देखील कोसळली. Amen. 7 days by faith. विश्वासाने 7 दिवस. Amen. आमेन. They don't know what will happen, but they, what the commander, the Joshua said, come on, take a round, 7 round, every day 1 round, and 7 days 7 round, the miracle will happen. आणि जे काही माझ्या प्रियानं त्यांना माहिती नव्हतं पण यहोशूआने त्यांना सांगितलं होतं की प्रत्येक दिवशी एक फेरी आणि 7व्या दिवशी 7 फेऱ्याचा विश्वासाने तुम्ही मारा. Amen. They all shouted in one accord and one to the Lord, and we could see the Jericho fall had come down, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी सर्व एका आवाजामध्ये त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली. आपण पाहिलं की यरीहोची भिंत खाली कोसळली. Amen. It also, when you read in the the further, he says, by faith, the prostitute did not perish with those who were disobedient, because she has given friendly welcome to his spice, he says. आणि त्या ठिकाणी पुढे सांगत आहे की राहाब कसबिनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्या बरोबर तिचा नाश झाला नाही. Amen. आमेन. By faith, my dear people. विश्वासाने. She trusted, my dear people. तिने विश्वास ठेवला Amen. माझ्या She प्रियाने. trusted the who has come to her, my dear people. They are from the Lord, my dear people. आणि जे तिच्याकडे आले होते माझ्या प्रियाने तिने विश्वास ठेवला की ते देवापासून आले. Hallelujah. So we every day in our life, my dear people, we have to increase our faith in our life. तर माझ्या प्रियानं प्रत्येक आपल्या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक दिवशी आपला विश्वास Amen. वाढवला पाहिजे. Every day when you pray, that shows you have faith and you are increasing the faith in the Lord, my dear people. तर माझ्या प्रिय जसं प्रत्येक दिवशी आपण आपला विश्वास वाढवतो आणि वाढवतो जातो त्यास परमेश्वर आपण आपला विश्वास दाखवतो. Amen. You might have faith in all the things of the world, of the men's and your friends, your relatives, everyone. But all of the faith, they are not put that best faith, but just have faith in God. It will come to true in your life, my dear people. तर माझ्या प्रियाने तुम्ही कदाचित या जगामध्ये सर्व तुमचे नातेवाईक मित्र परिवार घरच्यांवरती तुम्ही विश्वास दाखवत असाल पण तो खरा विश्वास नाही ठरत पण तुम्ही परमेश्वरावरती विश्वास दाखवा. Amen. When you have faith in God, all things will work, my dear people. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावरती विश्वास दाखवता त्या सर्व गोष्टी Amen. योग्य होतात. When you pray and keep faith in God, my dear people, surely your relatives will change, your friends will change, everyone will change, my dear people. ज्यावेळेस माझ्या प्रियाने तुम्ही विश्वास ठेवून परमेश्वराकडे आरोळी करता त्यावेळेस परमेश्वर तुमचे जे सर्व नातेवाईक आहेत मित्र परिवार ते सर्व बदलतील. All things will change, my dear people. सर्व गोष्टी बदलतील माझ्या प्रिया. But to become a leader, how we can develop our spirit, how we can develop our faith, my dear people. पण माझ्या प्रियानं लीडर बनण्यासाठी आपला विश्वास आपण कसा वाढवणार आपण स्वतःची घडवणूक कशी करणार. I mean, especially when I'm speaking to the leaders, everyone can, the message is for everyone, but especially the leaders, my dear people, how they can be trained themselves in the word of God. तर माझ्या प्रिय संदेश सर्वांसाठी आहे पण मी खास करून विशेष करून या ठिकाणी जे लीडर आहेत त्यांना मी शिकवत आहे की ते स्वतःला कशा पद्धतीने Amen. शिकवतात. And we saw in when in the Philistine and the Israel were in the battlefield, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण पाहत होतो की त्या ठिकाणी इस्रायल लोक फलिस्ती लोक त्या ठिकाणी युद्धभूमीवर होते. Amen. And I've already described how hefty the Goliath was, my dear people. आणि माझ्या प्रिय त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्व काही स्पष्टीकरण सांगितलं की गोल्यात किती त्या ठिकाणी Amen. त्याचे He was wearing the armor of heavy armor on his body, my dear people. आणि त्याच्या शरीरावर त्यांनी माझ्या प्रियानं त्यांनी सर्व शस्त्र जे असं एकदम जड असं शस्त्र त्यांनी Everything what घातलेलं आहे. the body need, the protection he was all wearing on his body, my dear people. आणि संरक्षणासाठी लागणारी सर्व शस्त्र सामग्री त्यांनी शरीरावरती घातली Amen. होती. But unfortunately, we could see the God was ordained, the God who chosen the king over Israel, the Saul, lost his faith on the Lord, my dear people, and he could not face that Goliath in his life, my dear people. आणि माझ्या प्रियानं परमेश्वराने जे इस्रायलसाठी जो राजा निवडला होता शाऊल राजा दुर्दैवाने त्या ठिकाणी त्याने स्वतःचा जो विश्वास आहे तो गमावला आणि तो त्या ठिकाणी युद्धासाठी Very सज्ज नव्हता. interesting. He lost his faith on God. त्या खूप सुंदर आहे हे की त्याने देवावरचा विश्वास Yes, गमावला. many a times in our life, in our journey, we can miss the faith on God, my dear people. तर होय माझ्या प्रियानं आपल्या प्रवासामध्येही आपण असं अनेक वेळा आपण हा जो विश्वास आहे परमेश्वराचा आपण तो गमावला. I want to tell you, मी तुम्हाला सांगू इच्छितो you miss all things, but never say, I don't have faith in God. I tell you, if you say, I have faith in God, the miracle is at your door, my dear people. तर माझ्या प्रिय सर्व काही तुम्ही गमावलं तरी चालेल पण त्या ठिकाणी असं म्हणू नका की माझा विश्वास परमेश्वरावरती नाही पण तुम्ही विश्वास जर दाखवला तर तुमच्या दारावर त्या ठिकाणी चमत्कार Amen. असेल. Faith is there. विश्वास आहे. Amen. Without faith, we cannot have come here and I preached word of God, my dear people. तर विश्वासाशिवाय मी या ठिकाणी येऊन संदेश गाजू शकत नाही. Amen. आमेन. Now you see the condition of that Saul. He has a big army. Forget about the big army. He has a
greatest God, the Almighty God, who has ordained him, who has anointed him through Samuel prophet, he forgotten that my God is with me. Hallelujah. तर माझ्या प्रियाने जो शौल आहे त्या ठिकाणी शौल राजा त्याने मोठं सैन्य असतं त्याने सैन्याला पण विसरला पण आपण सैन्य विसरू पण त्याच्या सोबत सर्वात मोठा जो महान परमेश्वर आहे शमूएल संदेशाद्वारे त्याला अभिषिक्त करण्यात आलं त्या परमेश्वराचा Every विसरला. leader in a circumstances, he should say, yes, my God is with me, and I know my God has not forgotten me, and I will trust in God, and I will have faith in God, and I will move forward in all these circumstances in my life. तर माझ्या प्रियानं प्रत्येक जे लीडर आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांनी असं बोललं पाहिजे की मी माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि मी अशा या परिस्थितीमध्ये माझा परमेश्वर मला कधी विसरणार नाही म्हणून तो विश्वास तुम्हाला परमेश्वरती Amen. दाखवायचा. Because we see the life of Saul, he was nicely doing, my dear people. He was moving according to the word. But when he started disobeyed, my dear people, the word of Samuel, that means the God's word, is we see the anointing fall and his confidence lost. He cannot put the confidence again against the Lord, my dear people. Instead of repenting, he has lost his faith and he want to move in his own, my dear people. तर माझ्या प्रिय जसं आपण पाहतो की शौल अगोदर फार एकदम सुरळीतपणे सर्व काही करत होता पण जसं त्याने त्या ठिकाणी अवज्ञा केली म्हणजे आज्ञा मोडली त्याने त्याच्यानंतर पासून त्या ठिकाणी आपण पाहतो की त्याने जे काही आज्ञा भंग केलं त्या भंगामुळे त्या ठिकाणी त्याचा परमेश्वराचा विश्वास जो आहे तो कमी होत गेला. Amen. And and Bible says, I told the story, my dear people, that David enters there in the battlefield, my dear people. आणि मग बायबल पुढे सांगतं माझ्या प्रिय की दावीद जो आहे तो रणभूमी Amen. That was in 38, 35 onwards we can see, my dear people. तर माझ्या प्रियने 1 शमूएल 17:35 च्या पुढे Amen. Or in the whole chapter it speaks about that only. But we can special the enter of the David is a very special entering in the into that battlefield, my dear people. तर माझ्या प्रियानं या ठिकाणी पूर्ण अध्याय तर तेच सांगत आहे पण त्या ठिकाणी 35 च्या पुढे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दावीद कशा पद्धतीने त्या भूमीवरती गेला. See, when he entered there, त्या ठिकाणी त्याने प्रवेश he केला saw that, त्याने पाहिलं or we can learn, किंवा आपण शिकू शकतो there is a faithless people there among the battle. की Hallelujah. त्या ठिकाणी त्या भूमीवरती युद्धभूमीवरती अविश्वासहीन लोक होते. Very important. फार महत्वाचं आहे When you move around the people, if you don't have faith people around you, your faith will come down. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस तुम्ही वावरत असता तुमच्या आजूबाजूला जर अविश्वसनीय जर लोक असतील तर तुमचा विश्वासही खाली येतो. Amen. Your faith will like drop, my dear people. तुमचा विश्वास खाली पडून जातो. Amen. The same way you are now here, the David has entered into the battlefield where really he need the faith, my dear people. And when he was watching, when he was hearing, his faith has gone down or he was increased by faith, my dear people. तर माझ्या प्रिय ज्या दावीद आहे त्या ठिकाणी युद्धभूमीवर जात असताना त्याच्या बाजूला सर्व अविश्वसनीय लोक होते तर त्याचं सर्व काही ते ऐकून त्याचा विश्वास खाली गेला की अजून उंच झाला. Even his own brothers, my dear people, say, why you have come here? He said, hallelujah. आणि त्याच्या भावांनीही बोलले माझ्या प्रिय की तू या ठिकाणी का आलास. Amen. आमेन. That means nobody was there except David himself has that confidence that I have faith in God. No other, whole Israel, whole soldier, or army, or the king don't have faith in God, my dear people. तर माझ्या प्रियानो त्या ठिकाणी ते युद्धभूमीवर इस्रायलचा जो राजा आहे इस्रायलची जी सर्व प्रजा आहे सर्व सैन्य आहे त्याचे भाऊ ते सर्वजण कोणामध्येही त्या ठिकाणी विश्वास नव्हता फक्त जो दावीद आहे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास परमेश्वराचा One विश्वास. person, if you have that faith, he can move, my dear people. तर माझ्या Hallelujah. प्रियानं फक्त एका व्यक्तीमध्ये पण विश्वास असेल तर तो हलवू शकतो. Yes, same way in every places when you're working for God, you have that faith. I can tell you that place wherever the meeting is going on, you go and take the meeting. I tell you the revival has to come because you are going by the name of the Lord and preaching the word of God and praying in the name of the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही कोणत्याही ठिकाणी समजा तुम्ही मीटिंग घेत असाल त्या ठिकाणी जर तुम्ही विश्वासाने जाता त्या ठिकाणी संजीवन हे यायलाच पाहिजे कारण तुम्ही देवाचा शब्द घेऊन जाता. Amen. When you have faith, the things will work, my dear people. ज्यावेळेस तुम्ही विश्वास बाळगता त्या गोष्टी Amen. घडतात. If you don't have faith, you will not come out of the. You'll not go and out and preach, my dear people. जर विश्वासच नसेल तुम्ही बाहेर जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता सांगत Amen. नाही. Although God is not there, I'm there, nothing in my life. It's only what I'm survived. But I want to tell you, my dear people, it's a very important. See, same way here, the condition of the Saul, he said they were all like a dead there when Goliath proclaimed,
come and fight with me. Oh, hallelujah. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस या ठिकाणी गल्ल्यात त्यांना घोषणा केली त्या ठिकाणी की या आणि लढ माझ्यासोबत, त्यावेळेस त्या ठिकाणी शौल व सर्व प्रजा मेल्यासारखी झालेली होती. All the faith might become like a water, my dear people. तो सर्व विश्वास माझ्या प्रियानं पाण्यासारखं You can झालं. imagine the condition, what they might be perspiration the whole body, my dear people. तुम्ही त्या ठिकाणी कल्पना करू शकता त्यांच्या पूर्ण शरीरातून घाम सुटला असेल. Amen. What was the condition of those people? त्या लोकांची काय परिस्थिती But असेल. see the David, my dear people, दाविदाला पहा माझ्या when he प्रियानो. entered, म्हणजे असं he प्रवेश heard many केला. things. त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या. Amen. But he not taken that word in his heart. पण त्याने जे काही ऐकलं ते त्याने हृदयात एकही Oh, he शब्द might be घेतला. saying, oh, you are faith. We don't have faith in God. He might be saying that, my dear people. आणि कदाचित तो म्हणत असेल की तुमचा परमेश्वरती विश्वास नाहीये का. Amen. You might be saying, God is a living God. Where is your faith? He might be saying there. आणि कदाचित असं म्हणत असेल की आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर, तुमचा विश्वास कुठे Amen. आहे. Every person who is meeting, he might be saying, come on, increase your faith, increase your faith. आणि ज्या प्रत्येक व्यक्ती तो भेटत होता त्यांना सर्वांना म्हणत असेल की चला तुमचा विश्वास वाढवा, विश्वास वाढवा. Amen. They might be saying, yes, David, yes, we have faith in God. But see that Goliath, he is bigger than us. Oh, आणि ते लोक hallelujah. असे म्हणत असेल की हो दाविदा आमचा विश्वास तर आहे परमेश्वरती, पण त्या गल्ल्याताकडे तुम्ही ते पहा. बघा ना, आमचा विश्वास कुठं असणार ते अभी हम उसके सामने जाएंगे तो वो हमको ऐसा मसल देगा वो. जर आम्ही Amen. त्याच्या समोर गेलो तर आम्हाला असं मसलून टाकेल. Yes. आमेन. Many a times it can happen in our life, my dear people. तर अनेक वेळा माझ्याकडे आपल्या The जीवनात situation may be occurring in a different level in our life, my dear people, and we say that, oh, Goliath is such a big life, big there, and I am nothing in my life. I tell you, you are finished in the faith is finished in your life, my dear people. तर माझ्यापर्यंत अनेक वेळा आपल्या जीवनामधली परिस्थिती अशी वेगळी असते ना, आपण जास्त गल्ल्याताकडे त्या परिस्थितीकडे पाहतो तर आपण पूर्ण आपला विश्वास गमावतो. Faith, never let your faith come down. तर कधीही माझ्यापर्यंत आपला जो विश्वास आहे त्याला खाली येऊ नये. Ultimately, he was brought before the Saul. त्या ठिकाणी त्याला शौलासमोर यावं Amen. लागलं. He said, I will go and fight with that Goliath. आणि तो Hallelujah. म्हणाला की आता मी जाऊन गल्ल्यात What a सोबत faith, लढणार. my dear people. किती मोठा विश्वास माझ्या Amen. प्रियानो. है ऐसा कोई परमेश्वर में, पास्टर हम है आपके साथ. की असं कोणी आहे का परमेश्वरामध्ये की जे पास्टरांना म्हणते पास्टर आम्ही तुमच्या सोबत आहोत, I am there for you. पास्टर मी तुमच्यासाठी आहे. Very rarely we say, and वो भी जब किसी ने बोलता पास्टर है हम आपके साथ, ऐसा बोलते हैं. ऐसे नहीं बोले पास्टर हम आपके साथ है, आप चलो हम आपके साथ है. Nobody will say, my dear people. तर माझ्या प्रियानं फार कमी असतात आणि त्यात पण आपण असं हळूवार म्हणतो खूप पास्टर आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण असे तर आपण धैर्याने म्हणत नाही की हो है आपके साथ. आपको करने के लिए कुछ बोलते तो हम कुछ करते नहीं है. म्हणजे असं आपल्याला काही करायला सांगतो तर आपण काही करत नाही. Nobody does anything in, my dear people, for the Lord. तर प्रभूसाठी कोणी But काही see करत the नाही. David, my dear people. त्या ठिकाणी दाविदाला He पहा. has come, my dear people, there. तो त्या ठिकाणी आला Amen. God has already ordained him. आणि परमेश्वर त्याला अगोदर He has anointed him, my dear people. अभिषिक्त And केलेलं he has होतं. come with that anointing, my dear people. त्या अभिषेकाद्वारे तो And he आला spoke to the Saul with the anointing. आणि अभिषेकाद्वारे तो Amen. शौलाशी Because you बोलला. know my God is a greater God. तर त्याला माहिती आहे, माझा परमेश्वर महान Amen. परमेश्वर And when आहे. he spoke, my dear people, जास्त बोलला. Saul said, "Okay, come on, put all the armor on his body, my dear people." मग त्या शौल म्हणला की चला त्याच्या शरीरातील सर्व शस्त्र So सामग्री he, त्याला they द्या. all put the armor on his body and said, "Go and fight, my dear people." आणि त्याच्या शरीरात सर्व शस्त्र सामग्री देऊन त्याला म्हणाल की जाऊन तू युद्ध But कर. what happened? पण काय He घडलं? could not walk. तो चालूही शकत नव्हता. David could not walk over such a heavy armor on his body, my dear people. शरीरात धारण केलेलं एवढं शस्त्र सामग्री जड असल्यामुळे तो चालू शकत Many a नव्हता. times, worldly armor can become a hindrance for your spiritual growth. तर माझ्या प्रियांनो अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये जगातले जे काही आपले शस्त्र आपण जे धारण करतो ते सर्व आपल्याला अडखळणं Yes, समजतात. the worldly armor. जगातली अशा Amen. शस्त्र सामग्री. All the worldly armor can make the difference of your spiritual life. तर माझ्या प्रिय जगातली शस्त्र सामग्री आपल्या आत्मिक जीवनामध्ये त्या ठिकाणी फरक आणू शकते. Amen. That is why I believe आणि म्हणून मी विश्वास ठेवतो that God has opened into the Ephesians 6 chapter 10 onward. He said you need to wear the armor. Yes, absolutely right. Which armor you need to wear, that God has explained to us. Don't wear the physical armor. You will carry with the burden and end your faith will be end. But have a spiritual armor. Wear it, your faith will increase. Oh, तर hallelujah. माझ्या प्रियानं जसं इफिस करास पत्र 6:10 पुढे जसं परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी शस्त्र सामग्री बद्दल सांगितले, आत्मिक शस्त्र सामग्री बद्दल, तर परमेश्वर आपल्याला तेच म्हणतं की जे शारीरिक शस्त्र सामग्री आहे ते धारण न करता तुम्ही हे आत्मिक वाले धारण करा. Amen. When you take that Ephesians chapter 6:10 onward, when you apply that word, my dear people, I tell you, you will act like David. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जसं आपण इफिस 6:10 नुसार जसं आपण ते शस्त्र सामग्री धारण करतो आणि त्यावेळेस आपण दाविदाप्रमाणे वागू लागतो. दावीदने काय केलं? काढून टाकलं ते. दाविदाने काय केलं ते He सर्व removed शस्त्र what the Saul
and put on the arm on his body, my dear people. तर जे काही शौलाने त्याला शस्त्र सामग्री दिली ते त्याने सर्व काढून टाकले शरीरावर. Amen. Then what he took, my dear मग people? त्याने काय घेतलं माझ्या Very प्रियाने? interesting. फार सुंदर आहे. Ephesians 6:10. इफिस 6:10. What he said? काय Then he सांगत आहे? took his staff in his hand and chose himself 5 smooth stones from the brook and put them in the shepherd's bag. Hallelujah. In a pouch which he had, a sling was in his hand. Hallelujah. Amen. See आणि that? मग त्या ठिकाणी काय सांगत आहे की मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहोळातून 5 गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी पटव्यात ठेविले आणि गोफन आणि आपली गोफन हाती घेऊन तो गेला. He took the staff. त्याने काय केलं? काठी घेतली. है ना? Staff खूप महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. Amen. He took the staff. त्याने ती काठी हाती घेतली. कशात घेतलं? शोल्डरवर? कशात घेतली? हाताने घेतलं. हाताने घेतली. He took in his hand. त्याने Hallelujah. हाती घेतली. Amen. आमेन. And chose 5 low आणि 5 smooth stones. आणि त्याने 5 गुळगुळीत दगडे घेतली. Word घेतलं ते. त्याने देवाचा शब्द घेतला. Amen. आमेन. Take the word of God. त्याने देवाचा शब्द घेतला. The Lord has told, come on, David, this is the word now for you. आणि त्या ठिकाणी परमेश्वर बोलत की आता दाविदा हे तुझ्यासाठी शब्द आहे, घे. Amen. आमेन. Put it in the shepherd's bag. आणि त्याने त्या धनगराच्या बटव्यात टाकले. Amen. आमेन. Armor, full. पूर्ण By faith. शस्त्र सामग्री विश्वास. Amen. आमेन. You don't have anything where he has Ephesians 6:10, my dear people. He started wearing on his body, my dear people. तर माझ्या प्रिय त्याच्याकडे दुसरं कोणतं शस्त्र नव्हतं, पण इफिस 6:10 प्रमाणे ते सर्व शस्त्र सामग्री धारण करत होता. Amen. आमेन. And he was telling to everyone, आणि तो whole army and Saul, ये कुछ काम नहीं है. अभी देखो परमेश्वर क्या कार्य कर रहा है. आणि माझ्या प्रियाने त्या ठिकाणी तो शौलाला व सर्व सैन्याला दाखवून देत होता की या ठिकाणी हे सर्व काही कामाचं नाहीये, पण आता पहा पुढे काय होतं. तुम सब मूर्ख लोग ये बोलता है वो. तर तुम्ही सर्व मूर्ख आहात असं तो क्योंकि बोलतो. उसका जो कर रहा था उसमें एक दिखता है कि अगर परमेश्वर का वचन तुम्हारे पास है, तुम राजा है, अगर उसके अनुसार आप चलते हो, बाकी सब मूर्ख है. तर माझ्या प्रियानं ते त्याच्यातून काय दिसतं की जर परमेश्वराचा शब्द जर तुमच्याकडे आहे आणि जर तुम्ही राजा आहात आणि बाकी सर्व मूर्ख आहात. क्योंकि परमेश्वर का वचन अगर तुम्हारे पास है तो यीशु तुम्हारे में है. हालेलुया. जर परमेश्वराचं वचन तुमच्याकडे आहे याचा अर्थ येशू तुमच्या जवळ आहे. आमेन. उसका वचन था, परमेश्वर का वचन था. त्याच्याकडे He परमेश्वराचं has a वचन word, होतं. God's word in his life, my dear त्याच्या people. जीवनात देवाचा शब्द होता माझ्या Amen. प्रिया. And in the front of the army, he removed, my dear. That is a faith, my dear people. We, the leaders, should have that faith, my dear people. When you walk into the work of the leadership, my dear people. तर माझ्या प्रियाने त्याने सर्व सैन्यांसोबत ते सर्व शस्त्र सामग्री त्याने काढून टाकले. त्या तो विश्वास हवाय, ते लीडरशिप हवी आहे माझ्या प्रिया. Amen. आमेन. Many a times we don't want to become a leader. We don't want to become such a have faith in our life, my dear people. तर माझ्या प्रिया आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्या लीडर तर बनायचा असतो, पण असा विश्वास आपल्या जीवनात आपल्याला नको असतो. थोड़ा कुछ हो गया तो हम we started moving, the legs are moved, my dear people. आणि थोडंफार काही झालं की आपले जे पाय त्याला हलू लागतात. Saul was shaken totally when he saw the Goliath, my dear people. तर माझ्या प्रिया त्या शौलाने गल्ल्यातच पाहिले, त्या असं पूर्ण हल्ला. And when David saw the Goliath, पण ज्यावेळेस दाविदाने गल्ल्यातच पाहिले, तो हल्ला का? No, hallelujah. That is a mystery, my dear people. आणि तेच रहस्य आहे माझ्या प्रिया. Amen. आमेन. हमारे सामने बहुत Goliath है. आपल्या समोर भरपूर गल्ल्यात आहे. Amen. Every day one Goliath come and stands in any other small, big, all Goliath comes and stand, my dear people. तर प्रत्येक दिवशी माझ्या प्रियानं लहान मोठा असे प्रत्येक प्रकारचे गल्ल्यात आपल्या समोर उभे राहतात. Amen. Now see, it's very wonderful, my dear people. Hallelujah. आणि फार Amen. पुढे सुंदर आहे. Now, so the Philistine came and began to draw near to David. The man who bore a shield went before him. आणि मग माझ्या What प्रियानो was- तिकडे तो बलिष्ठी ही दाविदाच्या जवळ आला. त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. Right? त्याचा शस्त्र. Shastrava. Amen. And when the Philistine looked about and saw David, hallelujah. आणि त्या बलिष्ठाने दाविदास न्याहाळून पाहिले. कैसे देखा? न्याहाळून पाहिले. Amen. He disdained him. He was only a youth, hallelujah. आणि तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो फार अल्पवयी होता. है ना? लेकिन handsome था. पण तो कसा होता? देखणा That's होता. what the word says. He was very good looking, he says. देवाचा शब्द सांगतो की तो फार दिसायला देखणा Amen. होता. आमेन. They looked at him as a boy. त्यांनी त्याच्याकडे एक मुलगा म्हणून असं पाहिलं, तरुण मुलगा. Yes. Many a times we might be ordinary in our life. अनेक वेळा आपल्या जीवनात आपण एक साधारण असतो कदाचित आपल्या है ना? जीवनात. कभी कभी हम लोग ऐसा श्रीमंत भी नहीं चाहिए. अगर हम सादा भी रहेंगे ना तो बहुत इफेक्टिव रहता है when you have faith in God. तर माझ्या प्रेमामध्ये तिकडे श्रीमंतीची गरज नाही, पण जर आपण साधारण जरी आहोत पण जर विश्वास असेल तर फार ते प्रभावशाली Very असतं. young boy,
was in the field, my dear people. तर माझ्या प्रियानं फार तरुण मुलगा त्या ठिकाणी त्या युद्ध No experience battle like a fighting experience, my dear people, naturally. आणि त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या जर पाहिलं तर त्याला त्या ठिकाणी कोणताही लढाई युद्धाचा त्याला अनुभव है ना नव्हता. तलवार घेऊन काय प्रॅक्टिस नाही काय नाही त्याला फक्त सर्व मेंढरं नव्हतं. चारायचं त्याला प्रॅक्टिस होतं. हो जीसस ओनली ही नोज द शिपिंग. त्याला फक्त त्या ठिकाणी मेंढरं Shepherd चारणं work, my dear माहिती people. होतं. फक्त त्याला मेंढपाळाचं काम ठाऊक होतं. Amen? आमेन. And how beautiful the work of the shepherd. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं मेंढपाळाचं काम किती सुंदर आहे. Amen. आमेन. Shepherd's work तलवार उठा के नहीं, प्रभु का वचन से चलता है. आणि माझ्या प्रियानं मेंढपाळाचं जे काम आहे ते तलवार घेऊन नाही तर त्या ठिकाणी देवाचा शब्द घेऊन चालतो. Amen. So they saw him and the Philistines said to David and they were very angry, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्यांनी जसं पाहिलं त्या ठिकाणी ते फार म्हणजे त्यांना राग आला. त्यांनी दाविदास पाहिलं. Amen. When they saw the young boy coming the front, they were like, whoa, what happened to the Israel? When the God is dead or what? They said, hallelujah. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पाहून ते म्हणाले की काय परमेश्वर काय मेलेला आहे का. Amen. They said, I am a dog, he said. आणि तो काय म्हणाला बलिष्ठी की मी काय तुला कुत्रा वाटलो का. आपलं वागणूक समोरला दाखवून द्यायचं तू कुत्रच आहे. हालेलुया. जीसस आर यू अंडरस्टँडिंग. समजत आहे का. आपलं वागणूक असं आहे बाबा तू पण आहे मी पण चल. Very wrong. I tell you, many times we read the word of God, but going to the depth of the word of God, I tell you, God will give the revelation. तर माझ्यापर्यंत जसं आपण अनेक देवाचा शब्द वाचतो पण जसं आपण खोलवर जातो. अगर हमारे पास विश्वास नहीं रहेगा, हम उसके समान रहेंगे. जर आपल्याकडे विश्वास नसेल तर आपण त्याच्या समान राहणार. Amen. आमेन. वो बोला हम क्या है? I am a dog or what? तो काय म्हणाला बलिष्ठी की मी काय तुम्हाला कुत्रा वाटलो. Amen. You came to with a stick, he says. की तुम्ही काठी घेऊन आलात. Yes. शैतान को काटी लेके ही भगाना पड़ता है. Amen. आमेन. सैतानाला काठी घेऊनच पळवावं लागतं. Oh Jesus, amen. आमेन. Fasting and praying. आणि उपवास व प्रार्थना. Amen. आमेन. Faith, that is called faith. तो त्याला विश्वास म्हणतो. Amen. आमेन. When they came, see David, how he was moving. He might be saying, "अरे बाप रे, इतना बड़ा है, मैं तो इतना छोटा है." वो डरा नहीं, लेकिन वो जा रहा था. वो किसको देख के जा रहा था? Actually, that is a big question that arises. Whom David was looking and going and fight with that Goliath. तर माझ्या प्रिय सर्वात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो की दावीद जो आहे एवढा अल्पवयीन होता एवढा लहान होता तो पण तो कोणाकडे बघून पाहत होता की गल्ल्यात एवढा समोर असताना तो I कोणाकडे believe, पाहत my होता? dear people, I don't know. असं मला माहिती नाही. मी विश्वास He might करतो. be seeing there. कदाचित तो तिकडे पाहत होता. लेकिन उसके पीछे वो परमेश्वर जो बड़ा परमेश्वर खड़ा रहेगा ना उसको देखते रहेगा वो जाके. कदाचित तो गल्ल्यात त्याला पाहत असताना गल्ल्यात त्याच्या मागे त्याला वो मोठा बोलता जो रहेगा, अरे ये तो परमेश्वर बहुत तो छोटा है परमेश्वर के सामने. आणि त्याला दिसत असेल की त्या ठिकाणी वो so गल्ल्यात फार small लहान that आहे. Goliath is my God is such a big God. He might be saying, अरे मेरे पास तो मेरा बड़ा फेथ है यहाँ पर तो मैं क्यों डरूं? Oh hallelujah, amen. आणि तो म्हणत असेल की माझा परमेश्वर त्याच्यापेक्षा फार मोठा आहे मग मी काय घाबरलं पाहिजे. Same way. तशाच हर पद्धतीने गोलियत के पीछे अगर आप देखते ना पीछे उसके पीछे देखो परमेश्वर खड़ा है. तशाच पद्धतीने माझ्या प्रत्येक गल्ल्याच्या मागे त्या ठिकाणी परमेश्वर उभा क्योंकि आहे. परमेश्वर बोलता है vengeance are mine बोलता है. कारण परमेश्वर काय म्हणतो युद्ध हे माझे आहे. Amen. No, you don't fight. I will fight for you. He says. काय म्हणतो की तू लढू नको मी You तुझ्यासाठी can लढेन. only have faith on me. He says. तू फक्त माझ्यावरती अगर विश्वास हमारा ठेव. विश्वास ही नहीं रहेगा ना खत्म. जर आपला विश्वास असेल तर सगळं प्रभु संपलं. बोलेगा अरे मेरे पास विश्वास नहीं है मैं खड़ा है अरे विश्वास रख मैं उसको मारने को तैयार है लेकिन तू विश्वास तो रख बोलेगा प्रभु बोलेगा. आणि परमेश्वर म्हणेल की अरे बाबा मी तो उभा आहे तू फक्त विश्वास तरी ठेव मी त्या ठिकाणी लढेन तुझ्या है ना? वतीने. अगर विश्वास ही नहीं रहेगा प्रभु बोलेगा मैं कुछ नहीं करेगा. जर कुछ नहीं आपला कर सकता. विश्वास नसेल तर परमेश्वर काय Nothing म्हणेल you काहीच can do, करू my dear शकत people. आणि मग परमेश्वर काहीच करू Faith शकत can नाही. move the mountain. माझ्या Hallelujah. प्रियांना विश्वास ते सर्व डोंगरांना हलवू शकतो. Amen. आमेन. Hallelujah. Praise the Lord. Amen. He says you have come with a stick and Philistine cursed the David by his God. See that. Hallelujah. आणि माझ्या प्रियांना ते म्हणाले की तू काठी हाती घेऊन आला आहेस आणि मग बलिष्ठाने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदास शिवशाप दिले. Amen. See that. पहा ऐसा होता है जब विश्वास डगमगा जाता है ना तुम कितना भी अच्छा पहना हो सब we can all the things comes out of your mouth, my dear people. तर माझ्या प्रियांना जर आपला विश्वास हालतो तसं आपण कितीही काही धारण जरी केलं असेल तरी आपल्या मुखातून असे शब्द बाहेर येतात. Amen. Then the Philistine said to David, "Come to me, and I will give you the flesh to the birds." He says there. मग त्या ठिकाणी तो दाविदास म्हणजे बलिष्ठ दाविदास काय म्हणाला असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्षास व And the beast वनपशु of the field, he says. आणि मग सर्व वनपशुस पण देतो. David said to Philistine. मग तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला See, very important now. हे See फार the faith, my महत्त्वाचं dear आहे. people now. आता विश्वास What पहा. David said. दावीद काय You म्हणाला have come with the sword, he says. तो काय म्हणाला की तू तलवार घेऊन With आलास the spear, he says. भाला With the javelin. व बर्ची घेऊन आलास.
मेरे पास कुछ नहीं है. पण तो काय म्हणाला, पण माझ्याजवळ काहीच I नाही, don't have anything, he says. माझ्याजवळ काहीच कुछ नाही, प्रोटेक्शन भी मेरे पास नहीं है. काही संरक्षणही नाहीये. फिर उसके पास क्या था? मग त्याच्याजवळ काय होतं? That Goliath could not see what David had. जे गल्ल्यात दिसत नव्हतं की दाविदाकडे काय आहे. फिलिस्टाइन को जो दिखाई नहीं दे रहा था ना, वो डेविड के पास था. जे पलिशेने दिसत नव्हतं माझ्या प्रियानं ते वो दाविदाकडे होतं. फिलिस्टाइन को छोड़ दो, ये सॉल को भी मालूम नहीं था कि डेविड के पास क्या था. तर पलिशी तर सोडूनच द्या, पण शौलालाही माहिती नव्हतं की दाविदाकडे काय आहे. Two things were happening there. त्या ठिकाणी दोन गोष्टी घडत One होत्या. was they don't know how he was going there, my dear people. एक म्हणजे की त्या ठिकाणी तो कसा जाते हे माहिती डेविड के नव्हतं. पास क्या था, वो उस फिलिस्टाइन के पास मालूम नहीं था. पलिष्ठांना माहिती नव्हतं की दाविदाजवळ काय आहे. And second thing, my dear आणि people, दुसरी बाब माझ्या he was प्रियानो, opening the whole Saul's army. देखो मेरे पास क्या है. आणि त्या ठिकाणी तो उघडपणे त्या ठिकाणी सर्व शौलाच्या सैन्याला दाखवत आहे की तुम्ही पहा माझ्याकडे काय आहे. तुम जो खो चुके वो देखो, अभी विश्वास वापस बढ़ाओ. तुम्ही जे गमावलं आहे ते आता पहा आणि पुन्हा Interesting, विश्वास my dear वाढवा. people. Hallelujah. फार सुंदर आहे माझ्या Amen. प्रियानो. आमेन. सुनो, दोनों जन सुनो, अभी मैं क्या बोलता हूँ बता. Hear what I say, he says. तो काय म्हणतोय की आता दोन्हीही बाजू मी ऐका तर मी काय Amen. सांगतोय. वो बोला रहेगा, सुनो what I am saying now. आता ऐका मी काय बोलत आहे. Amen. What he said? मग तो काय म्हणाला. But I have come you in the name of the Lord of the host, he says. पण तो काय म्हणाला, दावीद काय म्हणाला की मी तर सेनाधीश परमेश्वराच्या नामाने तुझकडे आलो Oh आहे. Jesus, the God of the armies of Israel, whom you have defiled, he says. की काय सांगितलं की पण तू इस्रायल सैन्याच्या देवाला तुच्छ लेखीलास त्या परमेश्वराच्या नावाने मी आलेलो आहे. ये तुमने उसको क्या किया, डिफाइल किया ना, वो परमेश्वर के नाम से मैं आया है. तुझ्या परमेश्वराच्या नावाला तुच्छ अगर लेखील, यही त्याच्या सॉल नावाने बोलता मी था ना, आलेलो वो आहे. गोलियत पहले हार जाता था. जर हे शाऊल बोलला असता तर पहिलंच गल्ल्यात क्योंकि हरला उनका असता. विश्वास ही चला गया सामने गोलियत देख के. पण त्यांचा विश्वास गल्ल्यात पाहून अगोदरच निघून गेला. Yes, my dear people, circumstances might be bad, the situation becomes worse. Many a times when we are going into the life of the journey of life, many a times we see the things suddenly go into a year. But I want to tell you, our God is with us and we should not lose our faith in God, my dear people. तर होय माझ्या प्रियानं कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपली जी परिस्थिती फार बिकटही असते आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या बिकट परिस्थितीमध्ये आपला विश्वास जो होतो ते आपल्याला कमी न करता आपल्याला परमेश्वरती I विश्वास have ठेवायचा. learned many things in my life, my dear people. तर माझ्या जीवनात मी अनेक गोष्टी शिकलोय. My life is on totally not the faith, my dear people. तर माझं जे जीवन आहे ते पूर्णपणे विश्वासावरती अवलंबून आहे. Amen. I'm not looking to here and there, my dear people, but I'm looking to the God and I'm praying, and God works the miracle, my dear people. तर मी इकडे तिकडे न पाहता मी फक्त परमेश्वराकडे पाहता मग परमेश्वर I कार्य go, करतो. I pray and I move by faith from my house, my dear people. माझ्या प्रियानं माझ्या घरातून मी निघताना प्रार्थनापूर्वक निघतो, विश्वासाने निघतो The God will do the miracle, my dear आणि people. मग परमेश्वर चमत्कार Amen. करतो. The same way, my dear, each and everyone, every leader, when you say yes, I will come out of the house and I pray that my faith, my God will stand in every circumstance for me, my dear people. तर माझ्या प्रिय सर्व लिडरशिप साठी पण तसंच आहे की ज्यास मी घरातून बाहेर निघतो त्यास विश्वासाने प्रार्थनापूर्वक निघतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर उभा असेल. Hallelujah. Amen. Amen. The day of the Lord will deliver you into the hands, and I will strike you, take your head from you, he says. आणि काय म्हणाला तो की आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. क्या बोलता है वो? Lord, तेरे को मेरे हाथ में देगा. काय म्हणाल दावीद त्या ठिकाणी की आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. Very important. हे फार महत्वाचं आहे. ना? The Lord will, the परमेश्वर day of the Lord will deliver you into my hand, he says. काय म्हणाला दावीद की आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. हर सर्कमस्टेंस को परमेश्वर ताबा लेगा, तुम्हारा पैर के नीचे कुचलने के लिए वो ताकत देगा. तर माझ्या प्रियानं प्रत्येक परिस्थितीला परमेश्वर त्याच्या हाती घेऊन तो त्याच्या पायाखाली तुडवेल. But you should not be, you should be moving forward, bold like lion, my dear people. पण माझ्या प्रियानं तुम्हाला त्या ठिकाणी सिंहासारखं धैर्याने तुम्हाला पुढे जायचं आहे. Humble like dove. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कबुतराप्रमाणे नम्र राहायचं आहे नम्र राहायचं, पुढे चालत राहायचं. आणि चालत राहायचं. Amen. आमेन. And this day I will give you, he says. आणि या दिवशी मी तुला देईन असं म्हणाला. Amen. आमेन. For the camp of Philistine, the bird and the air and the wild beasts of earth will know that there is God in Israel. आणि पुढे काय म्हणाला की मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षात व वनपशुस देईन, तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित What was होईल. David exactly doing there, my dear people? या ठिकाणी दावीद नक्की काय करत होता माझ्या What he was showing there, my dear people, to Israel people? इस्रायल लोकांना तो काय What दाखवत he होता? wants to give us a lesson to us, my dear तो people. आपल्याला काय शिकवण देत That's होता? what James chapter 2 verse 17 and 17 says. म्हणून माझ्या प्रियानं याकोब 2:17 सांगत So आहे. also faith by itself, if doesn't
not have work is dead, he says. काय सांगितलं की ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. David ने वही किया उधर. आणि दाविदाने हेच केलं माझ्या प्रिय. Amen. आमेन. So also faith by itself, he says. काय सांगितलं की आपल्यातला विश्वास. Amen. आमेन. If it does not have work, जर त्याच्यामध्ये क्रियाच नसेल, कृती नसेल, तो faith क्या है? ती निर्जीव आहे. और मर गया है वो faith. तो विश्वास मग मेलेला आहे. Amen. डेविड वो जाग रहा था, सब कुछ जगा रहा था. आणि दावीद त्या ठिकाणी सर्वांना तो जागवत होता. भाई हमारा परमेश्वर जिंदा है, मरा हुआ नहीं है. आणि काय म्हणत होता की आपला परमेश्वर जिवंत आहे, मेलेला नाही. विश्वास किधर गया तुम्हारा? विश्वास कुठे गेला तुमचा? Amen. And further he says, someone will say, you have faith, I have no work, he also says. आणि मग पुन्हा त्याच याकोबाच्या पत्रात सांगितलं की कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. Amen. Show me your faith apart from your work, he says, your work. क्रिया वाचून म्हणजे तुमच्या कृती वाचून तू आपला विश्वास And I will मला. show you my faith and my work, he says. आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. Amen. Amen. He says, very, very beautifully, these all things are linked to that chapter, my dear people. He was saying to everyone there, my dear people. तर माझ्या प्रिय सर्व जे वचन आहे त्या Someone will ठिकाणी say, you have faith and I have work, he says. काय सांगितलं की कोणीतरी मला तो विश्वास दाखवावा. Amen. तुम्हारे पास faith है and I have work, he says. की तुमच्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे कृती आहे. Amen. Show me the faith apart from your work, he says. मला तुम्ही तुमच्या क्रिया वाचून विश्वास दाखवा. Amen. आमेन. नहीं होगा, है ना? नाही होणार. I will show you my faith and my work, he says. मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. हाँ, वो कैसा चला गया डेविड सामने? कसा गेला दावीद त्या ठिकाणी समोर? विश्वास के साथ कार्य कर रहा था. त्या ठिकाणी विश्वास आणि कार्य He सोबत was होता. walking. That shows that work and have faith in God, my dear people. त्या ठिकाणी विश्वास आणि ते कृती ते दिसत होती माझ्या प्रियानो. Amen. That's what in 19 says. You believe that God is one. आणि त्या ठिकाणी तुम्ही विश्वास धरता की परमेश्वर एकच You आहे. believe that God is one. की विश्वास तू धरतोस की You do परमेश्वर well, he एकच आहे. says. तू बरे करीतोस. Even the demon believe. Hallelujah. तर पुढे काय बोलले की भूतेही तसेच करतात. Believes. भूतेही विश्वास धरतात. Amen. आमेन. विश्वास धरतात है ना. म्हणजे एवरी डेविल नोज कि भाई इसके ऊपर विश्वास है कि नहीं. अगर इसको विश्वास है तो शैतान नहीं रखे. ही कैनॉट स्टैंड बिफोर यू, माय डियर पीपल. तर माझ्या प्रियांना सैतानालाही माहिती आहे आणि तो आपल्याकडे पाहत असतो की जर आपल्याकडे विश्वास असेल तो सैतान तिथे थांबत असतो. Amen. आमेन. Do you want to be shown to a foolish person that faith apart from their work is useless, he says. अरे बुद्धिहीन मनुष्य क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय? Have kai was Abraham was a father of justified by work when he was offered son Isaac on the altar. See that. आपला बाप अब्राम ह्याने आपला पुत्र इसहाक याला यज्ञवेदीवर अर्पिले यात तो क्रियांनी नीतिमान ठरला You नव्हता see काय? that faith was active. Hallelujah. तर विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता. क्रिया सहित कार्य कार्य करीत होता. करत होता. David, same, my dear people. आणि दावीद तेच करत Along with his work, त्याच्या कार्यांसोबत and the faith was completed by his work. त्याच्या क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. Amen. आमेन. He was standing before Goliath. त्या ठिकाणी तो गल्ल्याच्या समोर उभा होता. है ना. उसने बता दिया गोलियत तेरा क्या असर होने वाला है. आणि त्याने दाखवून दिलं की गल्ल्याचा तुझं काय त्या ठिकाणी होणार आहे. और वो यहाँ पे इजराइल लोगों को बता रहा था आँख खोल के आत्मिक को देखो मैं क्या कर रहा हूँ यहाँ पर. आणि त्या ठिकाणी तो सांगत होता इस्रायल लोकांना की तुम्ही डोळे उघडून आत्मिक रीतीने तुम्ही पहा की या ठिकाणी मी काय करतो. मैं जो कर रहा हूँ तुम नेचुरल से मत देखना. जो परमेश्वर मेरे अंदर है ना वो परमेश्वर क्या कर रहा है. दैट इज फेथ. जे काही मी करत आहे ते तुम्ही तुमच्या नैसर्गिक डोळ्यांनी न पाहता त्या ठिकाणी आत्मिक रीतीने पहा कारण मी जे काही करते माझा आत्मा जो परमेश्वर तो करत आहे. Amen. आमेन. आणि तो विश्वास आहे. What happened there in that field? मग त्या ठिकाणी युद्धभूमीवर काय झालं. Oh, he might throw that javelin upon David. आणि कदाचित मग त्या ठिकाणी त्याने ते शस्त्र जे भाला आहे त्याने त्या दाविदावरती फेकला 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 असेल. असेल. Yes, many javelins will come upon our lives. तर अनेक अशा पद्धतीने भाले आपल्या जीवनात येत असतील. But डेविड से सीखो डेविड ने क्या किया. पण त्या ठिकाणी दाविदाने काय केलं ते है शिका. ना. डेविड क्या बोलता है यहाँ देखो. तर पहा दावीद काय म्हणत आहे. Amen. Hallelujah. Amen. Then all the assembled shall know that the Lord does not save with the sword or spear, for the battle is Lord's, and He will give you in your hands, he says. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही कारण हे युद्ध परमेश्वराचं आहे तो तुम्हाला आमच्या हाती देईल. Jesus. Amen. आमेन. David put that stone in his hand. मग दाविदाने His bag. मग दाविदाने त्याच्या बटव्यामध्ये हात घातला. Took one stone, the word of God. एक दगड घेतला. Amen. Amen. And that sling. आणि ते गोफण घेतलं. Amen.
and just throw it, my dear people. आणि गरगर फिरून त्याने ते फेकून जैवलिन दिलं. आया रहेगा वो ऐसा डक किया रहेगा उसको. हालेलुया. आणि जरी समोर त्याला भाला आला असेल, तीर आला असेल, तरी पण त्याने असं फिरून तो खाली पडला असेल, पडलं नाही, डग म्हणजे असं वाकला असेल. वाकला असेल तो. Amen. आमेन. And what happened? Only one stone. मग त्याने काय त्या ठिकाणी काय घडलं? फक्त एकच दगड. Just sling it and throw it on the head of Goliath. तर माझ्या प्रिय दाविदाने फक्त एकच दगड घेतला, तो गरगर फिरवला आणि गोफणमध्ये ठेवून त्याने त्या गल्ल्या त्याच्या मस्तकावरती मारला. कुठं लागलं ते? कुठं लागलं तो? Gold. त्याच्या मस्तकावरती. When God's word come, you preach, the word direct hits the heart, my dear people. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस तुम्ही देवाचा शब्द त्या ठिकाणी गाजवता, त्यावेळेस ते हृदयाला बरोबर जाऊन त्या Amen. ठिकाणी. And when you God's words you take with authority and you bind the power of the devil, you direct hit on the forehead, my dear people. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस तुम्ही देवाचा शब्द घेऊन त्या तुम्ही सैतानाला बांधता, त्यावेळेस तो शब्द जाऊन बरोबर त्या ठिकाणी गल्ल्यात आला, त्याच्या मस्तकावर Amen. ठेवला. Bible says the Goliath fell down, my dear people. मग बायबल सांगतं की गल्ल्यात खाली पडला माझ्या प्रियाने. David prevailed over the Philistine with a sling of stone. Hallelujah. आणि मग त्या ठिकाणी दाविदाने गोफन गुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली. You know? Therefore David ran and stood over the Philistine and took the sword and drew his strength and killed him, my dear people. मग दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. You know what is that? तुम्हाला माहिती काय ते? He came with the armor, म्हणजे त्या ठिकाणी तो शस्त्र, sword, javelin. त्या ठिकाणी त्याने बर्ची तलवार भाला तो घेऊन आला. जिससे वो लाया उससे ही सर कटाया उसने. तर त्याने स्वतःसोबत जे काही शस्त्र आणलं त्याच्यानेच त्याला ठार करण्यात आलं. पहला वर्ड मारा, पहिलं शब्द फेकला है ना, बाद में सर कटा दिया. आणि नंतर मग त्याचं ते शिर कापलं. Many a times we might have that fear or grip, what is happening. I tell you, when you have the word of God, when you have the anointing, when you have faith in God, I tell you, with that fiery dart which comes, it will reverse back upon those people or the devil, and it will be finished off, my people. तर माझ्या प्रिय ज्यावेळेस आपल्याकडे देवाचा शब्द असतो, ज्यावेळेस आपण तो शब्द देवाचं वचन ज्यावेळेस आपण फेकतो, तर ते काय होतं? त्या ठिकाणी ते पुन्हा येतं आणि ते सैतानाला ते छेदून टाकतं. That's what I'll tell you. It's a very beautiful song, my dear people. I तर don't फार remember right सुंदर now. गीत आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन. But he says, when the devil stood before me, I start singing them. काय सांगते की त्या सैतान माझ्या समोर होता, त्यावेळेस मी हे गीत गात होतो, प्रेजेस हालेलुया. And the devil was defeated, he says. आणि माझ्या प्रिय त्या ठिकाणी मी सैतानाला हरवू शकलो. He started singing that song. आणि त्या ठिकाणी तो ते गीत गात In होता. Hindi, maybe that song is Gao Hallelujah. आणि हिंदीत पण गाणं आहे गाव हालेलुया. Amen. It's a very, very beautiful song, my dear people. तर फार सुंदर गीत आहे. Every leader तर प्रत्येक लीडरनी move by faith. विश्वासाने पुढे जायला पाहिजे. Amen. If there is no faith, you cannot move forward in your life. जर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाऊ शकत नाही. Faith is a very important role which works in your lives. तर माझ्या प्रियानं विश्वास ही फार मोठी भूमिका आहे जी तुमच्या If you जीवनामध्ये know कार्य करते. everything, but still if you cannot follow, it's a very mysterious thing. But when God's words come in our life, we need to walk by faith, not by sight, my dear people. तर माझ्या प्रियानं आपल्या सर्व गोष्टी माहिती असतील कदाचित, पण आपण जर त्यानुसार वागत आहे, ते फार मोठी रहस्यमय गोष्ट आहे. पण आपल्याला देवाचा शब्द जे आहे ते आपल्याला विश्वासाने घेऊन I believe चालायचं. we all want to grow in the Lord, my dear मी people. विश्वास ठेवतो की आपल्या प्रत्येकाला देवामध्ये वाढायचं आहे. Amen. We all want to grow, amen. आपल्या प्रत्येकाला वाढायचं आहे ना. Amen. If you all want to grow, just shoot where you are and move forward by faith. तर माझ्या प्रियानं तुम्हाला विश्वासात वाढायचं आहे, तर तुम्ही जिथे कुठे आहात तिथून हाला आणि विश्वासाने तुम्ही पुढे जा. Every place also watching and was hearing right now, as David removed that armor of the Saul natural, you can shook it and move forward by faith, my dear people. तर माझ्या प्रिय जसं दाविदाने त्या ठिकाणी शौलाने दिलेली जी नैसर्गिक शस्त्र सामग्री होते ते त्याने काढून टाकले, तशाच पद्धतीने तुम्ही पण जिथे कुठे असाल तर सर्व तुमचे शस्त्र जे ते काढून टाका आणि पुढे विश्वासाने जा. Move by faith. विश्वासाने पुढे Let जा. any Goliath come, he will not stand before you. तर मग कोणताही गल्ल्यात येतो तो तुमच्या समोर उभा राहणार नाही. Only God will stand. फक्त परमेश्वर उभा राहील. God will stand. फक्त परमेश्वर उभा राहील. He stands for us. तो आपल्यासाठी उभा Many राहील. times we say God is there or not. I tell you, God is there with us. जसं आपण अनेक वेळा म्हणत असतो की परमेश्वर आहे किंवा नाही, पण परमेश्वर आहे माझ्या He प्रिय is आपल्यासोबत with असतो. us very strongly, my dear आणि people. तो खंबीरपणे आपल्या सोबत असतो. And when he works in a very different level, which our mind never understand and cannot understand also. तर माझ्या प्रिय परमेश्वर कार्य करतो त्यास आपल्या मनालाही समजत नाही की परमेश्वर कशा पद्धतीने तो कार्य करतो. Amen. आमेन. We need to say, yes, Lord,
I believe and I trust and I walk in you, O Lord. तर माझ्याकडे आपण बोललं पाहिजे की होय प्रभूजी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तुझ्या विश्वासावरती मी चालतो. Hallelujah. Just worship my तर God. आपण सर्व आराधना करू माझ्या. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. His presence is here, my dear. त्याचं सानिध्य या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या. His presence is here right now. त्याचं सानिध्य या ठिकाणी I उपस्थित want to आहे. bless you with a rich wisdom and anointing, my dear people. आणि माझ्या प्रियानं तुम्हाला त्या ठिकाणी भरपूरच्या श्रीमंतीच्या ज्ञानाने आशीर्वाद तुम्हाला तो He आशीर्वाद will देईल. bless you, my dear people. तो तुम्हाला आत्ता He आशीर्वाद will करेल. fill you with anointing right तो now. तुम्हाला आत्ता अभिषेकाने भरेल माझ्याकडे. My dear people, तर माझ्या प्रियानं I want each and every one right now. प्रत्येकाने आत्ता या वेळेला Don't be very casual in your life. तुमच्या जीवनात सहज असं राहू नका. Take God very seriously in your life. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराला फार गांभीर्याने घ्या. He is not dead. तो मेलेला नाही, He is alive. तो जिवंत And He परमेश्वर is in our midst. तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. If you believe this, जर तुम्ही हा विश्वास ठेवता, everyone who is watching right now, जे प्रत्येक जण आता पाहत आहे, everyone who is hearing right now, जे आता प्रत्येक जण ऐकत आहे, wherever you are, तुम्ही जिथे कुठे असाल, what God says, देवाचा आत्मा सांगतो just move one step right now. फक्त आता एक पाऊल पुढे जा. Everyone. प्रत्येक जण When you move that one step ahead, that means you're just remove everything, old thing, and come into the new, and have faith in God stronger than the before. तर माझ्यापर्यंत जास्त तुम्ही फक्त एक पाऊल जास्त तुम्ही पुढे घेताय, तुमचं सर्व जुन्या गोष्टी तुम्ही काढून टाकताय, तुम्ही नव्यामध्ये प्रवेश करताय आणि विश्वासामध्ये तुम्ही पुढे जाताय. Just take one step. फक्त एक पाऊल उचला. Everyone who is watching right now, आता जे कोणी पाहत आहे माझ्या, God is speaking to everyone. आता परमेश्वर प्रत्येकाशी बोलत आहे. Everyone right now. आता प्रत्येकाशी परमेश्वर बोलत आहे. Here also right now. इथेही आता परमेश्वर As you are standing, my dear people, जर तुम्ही आता उभे आहात, I want, माझी इच्छा आहे, you say if you have faith, जर तुमच्यामध्ये विश्वास आहे, तुम्ही असं म्हणताय, if you want to come in a new way, जर तुम्हाला नवीन मार्गांवरती यायचं आहे, नवीन take रीतीने, just one step in the name of the Lord. तर प्रभूच्या नावाने फक्त एक पाऊल पुढे घ्या. Come on, do the action right तर now. आता कृती करा माझ्या प्रिय. Take one step. It's for you. It's for watching everyone, wherever you might be, watching the YouTube. I want you just take one step of faith and say, Lord, I trust, I believe. तर माझ्या प्रिय तुम्ही आता इथे असाल किंवा युट्यूबवरून तुम्ही पाहत असाल की आता तुम्ही कृतीमध्ये करा माझ्या प्रियानं. परमेश्वर दाखवा की प्रभु मला तुझ्यावरती विश्वास आहे. अभी एक पाऊल इसी उचला. वक्त आता या क्षणाला लगेच एक पाऊल उचला. आपका एक कदम परमेश्वर की ओर बढ़ाओ और बताओ, प्रभु मेरा विश्वास आपके ऊपर है. आता या क्षणाला माझ्या प्रियानं परमेश्वराकडे तुमचं एक पाऊल उचला आणि परमेश्वराला सांगा, Come प्रभु on, माझा विश्वास congregation. आहे. I want you all should do it. If you want to become a leader, you want to have faith in God, do it this action right now. आता सर्व ह्या लोकसमुदायामधून जे मंडळीमधून पण तुम्ही आता ही कृती करा. जर तुम्हाला तुमच्यामध्ये तो विश्वास आहे आणि तुम्हाला जर पुढे विश्वासाने जायचं आहे तर आता कृती करा. Everyone, प्रत्येकाने करा. everyone right now. प्रत्येकाने करा. Take one step right now. आता एक पाऊल पुढे घ्या माझ्या प्रियांनो. Move, my dear people. Just move. माझ्या प्रियांनो आता घ्या, पुढे घ्या, पाऊल पुढे घ्या. Just आपको एक कदम लेना है. फक्त तुम्हाला एक पाऊल उचलायचं. वो कदम है परमेश्वर की ओर और परमेश्वर पर विश्वास बढ़ाने का. आणि ते पाऊल जे माझ्या प्रियांनो ते परमेश्वराकडे तुम्हाला घेऊन जाईल आणि ते परमेश्वराचा विश्वास वाढवण्यासाठी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. The presence of God is here right now. या ठिकाणी देवाचं सानिध्य उपस्थित आहे. अगर आप सब लोग ने एक कदम अगर आप आगे बढ़ाया है, जर तुम्ही प्रत्येकाने आता एक पाऊल जर पुढे घेतलेलं if आहे, you all have listened what the Holy Spirit told you right now, जर तुम्ही take one step. If you did it, you have come on the victory ground. तर माझ्यापर्यंत जे काही पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगितलं त्यानुसार जर तुम्ही एक पाऊल पुढे घेतलेलं आहे तर आता तुम्ही विजयी भूमीवरती आहात. Jesus, oh hallelujah. You are on the victory ground. तुम्ही आता विजयी भूमीवर आहात. Tell God, worship God. Thank आपण सर्व त्याची आराधना करूया. you, Jesus. Lift your hands. धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Just worship Him. Just worship Him in spirit right now. त्याची आराधना करा माझ्या प्रियाला, आत्म्यातून आराधना करा. तू कितना भला है, तेरी भलाई. Worship Him, my God. त्याची आराधना करा माझ्या.
कितना भला है, तेरी भलाई सदा आती है। कहता है नहीं छोड़ूंगा, Yes, वो कहता है मैं तुम्हें नहीं छोड़ूंगा। तो म्हणतो माझ्या प्रियानो की मी तुम्हाला कधी सोडणार आपने नाही. कदम आगे लिया है, वो तुम्हें कहता है मैं नहीं छोड़ूंगा। हालेलुया। तुम्ही जर पाऊल पुढे उचलले तो म्हणते मी तुम्हाला सोडणार कहता है नाही. तुमने कदम आगे मैं तो कभी ठुकराऊंगा नहीं। तुम्ही जसं पाऊल पुढे घेतले तो म्हणते मी तुम्हाला कधी तुमचा ठोक करणार नाही. नहीं छोड़ूंगा, तू कहता है नहीं ठुकराऊंगा, तेरा हाथ मेरी अगुवाई अपने कदम अगर लेते उसका हाथ तुम्हें अगुवाई करेगा। हालेलुया। ज्यावेळेस माझ्या प्रिया आपलं पाऊल आपण पुढे घेतो तर तो आपल्याला चालवतो. आपने लिया है वो आपको अगुवाई करेगा। जसं तुम्ही आता एक पाऊल पुढे घेतले तर तो तुम्हाला चालवेल. तेरा हाथ मेरी अगुवाई करता, तेरा सामर्थ मुझे बल देता। आप ये एक कदम आगे उसका सामर्थ्य से आपको वो बल देगा। ओ माझ्या जीसस। प्रिया जसं तुमचं एक पाऊल तुम्ही पुढे घेतलेलं आहे त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला बळ देतात. और उस आप बोलो परमेश्वर मेरे प्राण से मैं तुझे स्तुति करता आणि हूँ। प्रभूला सांगा प्रभू माझ्या प्राणामध्ये जीवापासून मी तुझी स्तुती करतो. प्रभु परमेश्वर है हमारा। हम सब मिलकर गाएंगे। आपण सर्व मिळून गाऊयात माझ्या प्रिया. तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती है। फिर एक बार हम गाएंगे। प्रभु परमेश्वर तू कितना भला है, तेरी भलाई सदा आती Devil, I bind every life from their lives. Leave in Jesus' name. सैताना प्रत्येक गल्ल्यात त्यांच्या जीवनातून मी बांधतो. Devil who येशूच्या has निघून making the जा. havoc in their lives. I rebuke the power of the devil. Leave their life in Jesus' name. आणि जर सैतान लोकांच्या जीवनामध्ये काही गोंधळ घालतो त्याला मी धमकावतो त्यांचं जीवन Devil who निघून tried जा. to pull their faith down, I rebuke that power. The devil, leave the people in Jesus' जर name. सैतान लोकांचा विश्वास खाली खेचत आहे त्याला मी धमकावतो. लोकांचा विश्वास म्हणून निघून जा प्रभू येशूच्याच नावात. In the name of Jesus. येशूच्याच नावात. In the name of Jesus, leave right now. आता यावेळेला येशूच्या नावात निघ. Now receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकार. Now receive the anointing of the Lord right now. आता प्रभूपासून Be अभिषेक filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले The जा. anointing is falling upon you right now. आता अभिषेक तुमच्यावरती वाहत आहे. Everyone who's watching, everyone in the congregation right now, receive the Holy Spirit right now in Jesus' name. तर आता जे कोणी युट्यूब वरती पाहत आहे किंवा या ठिकाणी मंडळीतून आहेत आता येशूच्या नावात अभिषेक He स्वीकार. is giving you strength right now. तो तुम्हाला आता बळ देत The आहे. supernatural strength is coming upon you right now. आता तुमच्यावरती अलौकिक बळ येत आहे. Receive in the name of Jesus. येशूच्या नावात Receive स्वीकारा. in the name of Jesus. येशूच्या नावात स्वीकारा. Oh, be blessed right now. आता आशीर्वादित Be व्हा. anointed right आता now. अभिषिक्त Be व्हा. strengthened right आता now. सामर्थ्यवान व्हा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. धन्यवाद. Thank you for your anointing, Lord. प्रभू तुझ्या Thank अभिषेकासाठी you for धन्यवाद. blessing my people, oh प्रभू माझ्या Father. लोकांना आशीर्वाद देण्यासाठी They want to धन्यवाद. grow in you, oh प्रभू Master. ते तुझ्यामध्ये वाढू Lord, इच्छितात. now cover them under your blood, oh Master. आता त्यांना तुझ्या रक्ताखाली झाकून Be ठेव, with them, प्रभू. oh Father प्रभू God. त्यांच्या सोबत They are राहा. lovely people, oh प्रभू ते Master. प्रेमळ लोक They, आहेत. they have fear of yours, oh प्रभू Master. ते तुझं भय बाळगतात. Lord, take care, oh Master प्रभू God. त्यांची काळजी तू घे. Because you love everyone, oh Lord. कारण प्रभू तू प्रत्येकावरती प्रीती Lord, कर. bless everyone, oh प्रभू Lord. तू प्रत्येकाला आशीर्वाद Every दे. family you bless, oh Lord. प्रत्येक कुटुंबाला तू Every आशीर्वाद family दे. who's dejected, you bless, heal them, oh Master. प्रभू जे प्रत्येक कुटुंब परमेश्वर तुटलेले त्यांना तू बरं कर. Every family who was broken, heal them right now. प्रभू जे प्रत्येक कुटुंबात तुटलेलं आहे त्यांना तू बरं कर. Bring आरोग्य them दे. back again, oh Master त्यांना तू God. पुन्हा घेऊन ये प्रभू. Everyone, oh Lord.
प्रभू Every sick प्रत्येकाला body receive the healing in the name of Jesus. सर्व आजारी शरीर आता येशूच्या नावात आरोग्य Every स्वीकारा. financial debts cleared in Jesus' name. सर्व आर्थिक त्रास आता येशूच्या नावात निघून जाऊ. Receive the job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी Receive the स्वीकारा. financial blessing in Jesus' name. येशूच्या नावात आर्थिक आशीर्वाद स्वीकारा. Receive the increment in Jesus' name. येशूच्या नावात बढती Receive स्वीकारा. the promotion in Jesus' name. येशूच्या नावात बढती आणि पगार वाढ स्वीकारा. Receive the breakthrough in Jesus' name. येशूच्या नावात नवीन वळण From this day स्वीकारा. onwards, you will all receive the supernatural blessings in your life. आजच्या दिवसापासून पुढे तुम्ही सर्व तुमच्या जीवनामध्ये अलौकिक आशीर्वाद स्वीकारा. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद All येशू. glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला Answer प्रभू. my prayer, O Father. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्यासाठी Take your glory from your people, O Master. प्रभू तुझ्या लोकांपासून तुझा गौरव तू घे. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना. Amen. आमेन. Praise the Lord, हालेलुया. my dear people. It's a wonderful message. खूप अद्भुत संदेश. God has blessed you all. I believe, my dear people, if you want to share any testimony, any counseling you need, you can contact me on the phone numbers. We all are ready to give you the best what your for the spiritual food, my dear people. तर माझ्या प्रेमाचं तुम्हाला जसं परमेश्वर आशीर्वाद केलेला आहे, बोललेला आहे, तर तुम्ही जे काही आपले नंबर्स यूट्यूबवरती येत आहेत त्या प्रत्येक नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमची साक्ष पाठवू शकता आणि जे तुम्हाला परमेश्वरात विश्वास अजून वाढवलेला आहे. Amen. And every Friday, don't miss this opportunity to grab this word of God, and God will surely bless you and honor you and make you a good leader wherever you are, in whichever church you are watching. God will use you there, my dear people. तर माझ्या प्रेरणा प्रत्येक शुक्रवारची ही काही जे काही संदेश येत आहे ते तुम्ही गमावू नका, संधी साधून घ्या आणि जर तुम्हाला लीडर बनायचे तुमच्या एरियामध्ये तुम्ही अजून चांगले लीडर करा. Amen. In your churches, whichever churches you are watching also, God will use you there also, my dear people. मग तुम्ही इतर कोणत्याही मंडळीचे जरी असाल तर तुम्हाला परमेश्वर त्या मंडळीतही योग्य रीतीने वापरतो. So God bless you. देवबापा तुम्हाला आशीर्वाद देईल. We'll meet next week. आपण Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587.
जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.